नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज MPSCने राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 जी की 21 जुलैला होणार आहे, या परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर केलेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण हे हॉल तिकीट मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे हे बघणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला mpsconline.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. ही MPSCची ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रणाली आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट इथं ओपन होईल आणि तुम्ही बघू शकता लॉग इनचा ऑप्शन आहे. या लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि इथं तुम्हाला रजिस्टर्ड ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. म्हणजे MPSCच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर किंवा ईमेल ID दिलेला आहे त्या दोनपैकी तुम्हाला इथं एक टाकायचा आहे. सो इथं तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा पासवर्ड विसरलेला आहे ते विद्यार्थी इथं पासवर्ड रिसेट करू शकतात. सो एकंदरीत या दोन गोष्टी इथं तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि इथं जी इमेज दिलेली आहे या इमेजमधील जे नंबर्स आहेत ते तुम्हाला इथे एंटर करायचे आहेत आणि त्यानंतर प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये सक्सेसफुली लॉग इन इथं होताल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं माय अकाउंटचं इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल. या माय अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. सो एकंदरीत इथं प्रोफाईल समरी असेल आणि तुमच्या इथं ॲप्लिकेशन्स असतील. सो ही प्रोफाईल समरीमध्ये तुमचा फोटो, नाव वगैरे इथं असेल आणि या माय ॲप्लिकेशन्समध्ये तुम्ही आतापर्यंत MPSCसाठी जेवढे काही ॲप्लिकेशन इथं अप्लाय केलेले ते सर्व इथं दिसतील. इथं तुम्हाला या एक्झामचं जे ॲप्लिकेशन आहे ते इथे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि ते आहे महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईंड प्री एक्झामिनेशन 2024. आणि हे जे नोटिफिकेशन आहे हे इथं तुम्हाला सापडल्यानंतर तुम्ही हा फॉर्म कधी भरला या फॉर्मचा नंबर वगैरे इथं ही डिटेल्स दिलेले असेल. आज एकंदरीत तुम्हाला इथं जे व्ह्यू ऑप्शन आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर राईट साईड कॉर्नरला अशा प्रकारे इथं दोन ऑप्शन येतील, फीस रिसिप्ट आणि ॲडमिट कार्डचा. तसेच जर तुम्ही डेस्कटॉप व्ह्यू केलेलं नसेल तर मोबाईलमध्ये हे जे दोन ऑप्शन आहेत ते खालीसुद्धा येऊ शकतात. सो तुम्ही स्क्रोल करून बघा आणि ॲडमिट कार्डसमोर जे व्ह्यू दिलेलं आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन येईल आणि या डाउनलोडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे ॲडमिट कार्डची PDF आहे ती डाउनलोड होईल. सो अशा प्रकारे तुम्ही हे तुमचं ॲडमिट कार्ड बघू शकता. तुम्ही इथं तुमचा फोटो, सिग्नेचर, तुमचं नाव, तसेच तुमचं जे केंद्र आहे या सर्व गोष्टी व्यवस्थित बघा. या जर चुकीच्या असेल तर तुम्ही आयोगाला तत्काळ कॉन्टॅक्ट करू शकता. सो एकंदरीत आपल्या सर्वांना माहिती आहे की पेपर हा 21 जुलैला होणार आहे. पहिला पेपर 10 ते 12 मध्ये होणार आहे आणि दुसरा पेपर 3 ते 5 मध्ये होणार आहे. बाकीच्या सर्व डिटेल्स तुम्ही इथं बघा. या सर्व सूचना तुम्ही वाचून घ्या. सो अशा प्रकारे तुम्ही हे तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.